कर्माचा सिद्धांत लोक दोन एक्स्ट्रीमने वापरू शकतात. एक म्हणजे आणि सगळं प्रारब्धामध्ये, मग तुला काय करायची गरज नाही. आणि दुसरं एक्स्ट्रीम म्हणजे काय, सगळं माझ्या हातामध्ये, मी जे करत ते होईल. म्हणजे आजकाल ह्या दोन जे फिलॉसॉफी, दोन तत्वज्ञान आहे, हे जास्त प्रमाणात रूढ आहेत समाजामध्ये. एक वर्ग असा आहे की तो एकदम टाकूनच देतो, शस्त्रच टाकून देतो एकदम डायरेक्ट. शस्त्र टाकून देतो आणि तो म्हणतो अरे माझ्या कर्माला आहे ना, माझं काहीच होणार नाही. माझ्या कर्मामध्ये मीच हेच अनुभवलंय, माझ्या जीवनामध्ये नुसता त्रासच आहे आणि मला ते त्रास सहन करण्याचे, याच्या बाहेर मी निघू शकत नाही. मी आधीपासून अनुभवलंय, लहानपणापासून एवढा त्रास, लहानपणीच आई वडील वारले, नंतर फायनान्शियल गरिबी, आणि नंतर माझं शिक्षणामध्ये पण काही चांगलं झालं नाही, जॉब पण चांगला लागला नाही, बॉस पण असाच, माझ्या नशिबातच आहे. असं व्यक्ती म्हणजे तो काय होतो, पूर्णपणे शस्त्र टाकून देतो. तो म्हणतो सगळं कर्माच्या आधारे, सगळं प्रारब्धाने होतं. आणि दुसरी व्यक्ती, दुसरं टोक काय म्हणतात, आपल्या हातात आहे सगळं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तू जे करशील तेच तुझ्या जीवनामध्ये होईल. तू जसं जसं निर्णय घेशील, जसं जसं काम करशील, तशा प्रकारे तुला यश भेटणार. हे दोन एक्स्ट्रीम झाले आपल्या याच्यामधले विचारांमधले. काही लोक त्या एक्स्ट्रीमचे असतात, काही लोक त्या एक्स्ट्रीमचे असतात.